एक बातमी समोर येते। जळगावमधील अल्पवयीन मुलीची कोल्हापुरात विक्री करण्यात आलेली आहे। काम मिळवून देण्याचं आमिष दाखवून 2 महिलांनी 2 लाखांना यावेळेस मुलीची विक्री केली आहे। एवढेच नाही तर विक्रीनंतर मुलीचं बळजबरीनं लग्नही लावून दिलं आणि तिचा गर्भपात केल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केलाय। मुलीला विकल्याच्या धक्क्यानं वडिलांनी आत्महत्या केली आहे। राहत्या घरात गळफास घेत वडिलांनी आपलं जीवन संपवलंय। मुलगी घरी आल्यानंतर संपूर्ण घटनेची माहिती कुटुंबियांना दिली, मात्र ती घरी परत आल्यानं विक्री करणाऱ्या महिला आणि लग्न झालेल्या कुटुंबाकडून मुलीच्या कुटुंबाला धमक्या आणि पैशाची मागणी केली जात होती। त्यामुळे वडिलांनी आत्महत्या केली आहे। या संदर्भात पोलिसात तक्रार देऊनही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जातो। या मुलीच्या नातेवाईकांनी आरोप केलाय। आता पुढे या प्रकरणात नेमके काय काय खुलासे होत आहेत ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। भावाची मुलगी होती, ती नाशिकला जात होती। ती 17 वर्षाची होती। ती नाशिकला कामाला जात होती। तर काही आपला शिंदे कॉलनीच्या काही 2-1 बाया आहे, त्या बायाने तिला फसवणूक केली। पैसे तुला पैसे देऊ हे देऊ, आणि तिचं कोल्हापूरला लग्न लावून दिलं। त्यानंतर ते कोल्हापूरला ती 2-3 महिने राहिली। तिला प्रेग्नन्सी बी राहिली। ती प्रेग्नन्सी जळगावमध्ये त्यांनी काहीतरी पाडली 3 महिन्याची, आणि परत ते बायांनी पैसे सोनं सगळं घेऊन घेतलेलं आणि त्या मुलीला फसवलं। मुलगीचा इकडे घरी आली तर आम्हाला सगळं माहीत पडलं नंतर। हां, मग त्याच्यानंतर त्या कोल्हापूरचे लोक आमच्या घरी आले आणि आम्हाला रोज 8-10 जण यायचे ते, आणि रोज धमके द्यायचे की भाऊ तुम्ही आमची मुलगी द्या आणि सोनं आणि पैसे घेतले ते पैसे पण द्या। हां, ते म्हणायचे की आम्ही तुम्हाला मारू, तुम्ही मुलगी द्या आणि तर आमचे पैसे द्या आणि तर आम्ही तुम्हाला मारून टाकू। कसले पैसे होते नेमके? काय विषय होता? पैशांचा काय विषय होता? ते पैशांचं त्यांनी ते मुलगीला पैसे जे लावले होते ना, ते पैसे मागायचे, ते पप्पांना धमक्या द्यायचे काही माहीत। म्हणजे तुला असं म्हणायचं आणि ते पैसे काही तिच्याजवळ पण नाही होते। ते जे बायांनी लग्न करलं होतं ना, त्या बायांकडे ते पैसे बिन सोनं पण